बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅट्समन करता एक ट्रॉफी लागलेली आहे. सो तुम्ही जर आम्हाला नावं सांगितली नाही तर आम्हाला कळणार नाही का गोलंदाज कोण आहे, फलंदाज कोण आहे. दुपारच्या सत्रामध्ये दुपारच्या जीवनानंतर अजून एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला आपण पाहिलं तर स्वर्गीय गजानन घरत फॅमिलीन पाहायला मिळतोय, तर दुसऱ्या बाजूला हवेली बॉईज हा संघ देखील पाहायला मिळेल. इन ॲक्शन आपण भावेश पाटीलला देखील पाहणार आहोत. चला मॅच ऑन करायचे पंच. आपल्याला देखील विनंती असेल, 20 मिनिटाचा अवधी असेल आणि 20 मिनिटामध्ये आपल्याला हे 4 षटक पूर्ण करायचे आहेत. टॉस हरल्यानंतर सर्वप्रथम हवेली बॉईज आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळेल. सचिन पाटील फॅमडीन तर मात्र स्वर्गीय गजानन घरत फॅमडीन भावेश पाटील यांचा संघ देखील आहे. इन ॲक्शन भावेश पाटील देखील पाहायला मिळतोय. मॅचला होईल इथून सुरुवात. पंचांचा ग्रीन सिग्नल. 12 मॅन दोन्ही संघाचे 12 मॅन. स्ट्राईकला सर्वप्रथम मच्छिंद्र पाहायला मिळते, त्याला साथ देण्याकरता सागर देखील मैदानामध्ये आहे. पुन्हा एकदा राकेश गोलंदाजी ट्रॅकवरती असेल. राऊंड विकेटने पहिलं षटक हाताळण्याकरता राईट ओव्हर द विकेट. पहिलं षटक मार्गस्थ मांडटी पाहू पहिलं षटक राकेश हाताळेल. पहिला चेंडू पुन्हा एकदा अडव्या बॅटने खेळायचं होतं, संपर्क नाहीये. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला जाईल का, पण तो राकेशच्या बॅटमध्ये मच्छिंद्रच्या बॅटमन हा चांगला खेळ पाहायला मिळाला. एकदा विथे कंप्लीट केली गेली एका धावेने. श्री गणेश झालं हवेली बॉईज संघाचं. मच्छिंद्रच्या बॅटमन पहिली धाव आली. 4 षटकांचा सामना, 20 मिनिटाचा अवधी. 20 मिनिटामध्ये आपल्याला 4 षटक पूर्ण करायचे आहेत. हे दक्षता असू द्या. जर 20 मिनिटाच्या वरती वेळ झाला तर तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. नवीन फलंदाज आता मात्र सागर असेल, सागर पाटील. इथे मात्र चेंडू चांगला, चेंडू फार चांगला पाहायला मिळाला. चेंडूची लाईन तर चेंडूची लेन फार उत्तम पाहायला मिळाली. अक्षरशः मी म्हणेन भाग पाडलं सागर याला या चेंडूवर डॉट करण्याचं. सुंदर चेंडू, सुंदर चेंडूची हाताळणी आपल्याला राकेशची पाहायला मिळाली. भरपूर वर्षाचा अनुभव राकेशकडे देखील आहेत. भरपूर मॅचेस हा खेळाडू देखील ओपन मध्ये खेळलेला आहे. इथे मात्र अडव्या बॅटने चेंडू प्रहार पाहायला मिळतोय. चेंडू थांबणार नाही. बाउंड्री लाईनच्या बाहेर सागरच्या बॅटमधना पहिला षटकार. फार सुंदर फटका आणि माझं खाती उघड केली गेली षटकाराने. क्या बात आहे, वॉट अ बॅटिंग. फुलटॉस चेंडू आहे. पुन्हा एकदा टायमिंग प्रॉपर नाहीये. चेंडू ऑन साईडला वळवलं जाते. डीपमध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळालं. एकदा इथे झाले, दुसरीचा प्रयत्न केला जातोय. जोपर्यंत यष्टीरक्षक चेंडू पकडेल तर 2दा इथे कंप्लीट केला गेला. फार चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये पाहायला मिळाली. एका बाजूला आपण मच्छिंद्रला पाहतोय, एक्सपिरियन्स कंपेनियर, अनुभवी खेळाडू, तर त्याला साथ देण्याकरता एक युवा फलंदाज सागर देखील मैदानामध्ये. त्याच्या बॅटमधना एक षटकार आला. तो सागर आता माझा सज्ज असेल फलंदाजी करण्याकरता. इथे मात्र पुन्हा एकदा अडव्या बॅटने चेंडूला ऑन केलं जाते. चेंडू पुन्हा एकदा मिड विकेट क्षेत्रामध्ये टॅवर होईल. एकदा इथे झाली, दुसरीचा धोकादायक प्रयत्न पाहायला मिळतोय आणि फार चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. दोघांमधला ताळमेळ, दोघांमध्ये साथ फार चांगली पाहायला मिळाली. तर मला देखील जोडलेत आमच्या गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये शिव आता मात्र पाहायला मिळतात, ज्यांच्या फिंगरची जादू आपल्याला पाहायला मिळेल. प्रत्येक चेंडू मागे कशा प्रकारचा खेळ राहील हे स्कोरबोर्ड लिहिण्याचं काम हे शिव करत आहेत. दुपारच्या सत्रामध्ये अजून एक मोठा सामना, हवेली बॉईज अगेन्स्ट स्वर्गीय गजानन घरत. इथे मात्र लाईन चांगली आहे. इथे लाईन चांगली आहे. फार चांगला चेंडू गोलंदाज राकेशच्या माध्यमातून पाहायला मिळाला. गुड बॉलिंग. सो एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिला षटकाचा खेळ संपला गेला. धावा लागल्या गेल्या. धाव फलकावरती 11 धावा. डबल फिगर मध्ये आता मात्र धावसंख्या पाहायला मिळते 1 और 11.
नवीन गोलंदाज सुद्धा मात्र मैदानामध्ये पाहायला मिळेल. संदीप दुसरं षटक हाताळण्याकरता वैयक्तिक पहिलं आणि संघाचं मात्र दुसरं षटक हाताळण्याकरता फार चांगली भागीदारी आता मात्र पहिल्या विकेट करता पाहायला मिळाली हवेली बॉईज या संघाची. मच्छिंद्रचा आपण खेळ पाहिला तर एक धाव मच्छिंद्रच्या नावी देखील आणि मात्र सागरची खेळी फार चांगली राहिलेली आहे. तो स्टार्ट ऑफ दी सेकंड ओव्हर दुसऱ्या षटकाचा खेळ प्रारंभ. बघा घाई आपल्याला करायची थोडासा वेळे संबंधित आपल्याला घाई करायची. पहिल्या षटकाकरता आपण 5 मिनिटं घेतलेली आहेत. बरोबर वेळेवरती षटक संपला. आपण 20 मिनिटांमध्ये 4 षटकं संपवायची आहेत नाही तर तुम्हाला पॅनल्टीचा सामना करावा लागेल. इथे मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू हाताळला जातोय. फार सुंदर फटका अगदी वीरेंद्र सेवाग स्टाईलने चेंडूला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. मच्छिंद्रच्या बॅटमनना हा चौकार. चांगला फटका मच्छिंद्रच्या बॅटमधना पाहायला मिळाला. स्वतःचा अनुभव आता मात्र पणाला लावतोय फलंदाज मच्छिंद्र. स्वतःला मागे सरसावत बॅकफूट पंच याच्या बॅटमधना पाहायला मिळाला आणि मात्र जसा चेंडू बॅटवर दळला गेला 4 धावांची मोहर त्या चेंडूवर लागली गेली. पुन्हा देखील स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू हाताळला जातोय. स्वतःला जागा बनवत कट केला जातोय चेंडूला. थर्डमॅन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. एकदा विती झाली दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि मात्र सहजरित्या 2 धावे ते कंप्लीट केल्या गेल्या. फार चांगलं क्रिकेट आता मात्र मैदानामध्ये दोघी फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. मच्छिंद्रच्या खेळाचा विचार केला तर सिंगल डबल भरपूर जोर दिला जातोय कारण मच्छिंद्रला देखील माहिती आहे क्रिकेटची लाईफ लाईन आहे सिंगल डबल. ती जर आपण चालू ठेवली तर एक सन्मानजनक स्कोर आपल्याला मैदानात पाहायला मिळेल. पहिल्या इनिंग करता फार चांगली बॅटिंग कौतुक करावं लागलं. मच्छिंद्र याचा भरपूर वर्षाचा अनुभव आता मात्र पणाला लावताना पाहायला मिळतोय. इथे थोडासा अनफटा फटका पाहायला मिळाला. अगदी जिथं चेंडू मारायचा होता तिथे मात्र लागलेला नाहीये. बॅटची आतली कडा चेंडूला क्रॉस झाली होती आणि मात्र चेंडू सरळ विसावला घेतला. शॉर्ट लेग गलीमध्ये तिथं फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला. मच्छिंद्रला संधी होती एक धाव घेण्याची आणि एका धावेवरती मच्छिंद्रने धावफलक पूर्ण केलं. धावा पोचल्या धावफलकावरती 18 धावा. आता मात्र मी म्हणेन टीम इंडियाचा सर्वोत्कृष्ट फलंदाज विराट कोहली याचा जर्सी नंबर आपल्याला पाहायला मिळतोय 18 धावा. इथे मात्र अडव्या बॅटने खेळायचं होतं. संपर्क नाहीये. चेंडू सरळ निघून जाईल यष्टीरक्षकाच्या पाठीमागे. एक धाव इथे झाली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. थोडासा खराब फेकीचा नजारा पाहायला मिळाला. या दरम्यान संधी होती दोन्ही फलंदाजांमध्ये धाव घेण्याची आणि 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. इथे मात्र हाफ ट्रॅकर चेंडू आडव्या बॅटने उडवला जातोय. झेलची असेल संधी. व्हॉट एफर्ट 100% योगदान पाहायला मिळालं परंतु चेंडू सरळ निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. सागरच्या बॅटमधना अजून एक चांगला फटका.
थँक्यू डीजे. खरं तर डीजे मास्टरचं कौतुक करूया. काय सॉन्ग वाजवले जातात. अक्षरशः मी म्हणेन केपीएल मध्ये रंग भरण्याचं काम हे मात्र आमचे डीजे मॅन करतात. संगीतमय वातावरण आपल्याला नक्कीच पाहायला मिळालं. क्या बात आहे. काय सॉन्ग आकारले जातात. फार चांगलं संगीत इथे पाहायला मिळालं. इथे मात्र पहिलं विकेटचं पतन. नवीन फलंदाज मैदानामध्ये विशाल असेल बॅटिंग करण्याकरता. तिसऱ्या क्रमांकावरती विशालला आपण पाहतोय. विशालला मात्र आता स्वतःच्या संघाचा भार हा मात्र खांद्यावर घ्यायला लागेल, कारण ज्या प्रकारे सागर फलंदाजी करतोय त्याला साथ द्यावी लागेल. इथे मात्र पुन्हा एकदा फोर्सिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. मिडविकेट क्षेत्रामध्ये फिल्डिंग फार चांगली पाहायला मिळाली. याच दरम्यान एक धाव इथे देखील मिळेल आणि मात्र एका धावेने आता मात्र स्वतःची खाते उघड केली फलंदाज विशाल याने आणि धावा पोहोचवल्या धाव फलकावरती. 28 धावा 28. तिसरं षटक मार्गचं गोलंदाज गिरीश पाहायला मिळतोय. अगदी मी म्हणे दुपारच्या जेवणानंतर हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला हवेली बॉईज तर त्यात दोन हात करण्याकरता स्वर्गीय गजानन घरत फॅमडेन. इथे मात्र चेंडू फार चांगला होता. प्रश्न विचारला गेलं होतं काय झालं या चेंडूवरती. यस पंचचा कौल आमच्याकडे पोहोचला गेला. लाईक बाईज फार चांगला चेंडू होता. अगदी शरीराचा वेध घेत चेंडू सरळ सागरच्या अंगावरती आदळला होता. फार चांगली लाईन तर लेंथ आतापर्यंत आपण विचार केला तर गिरीशला सापडली असं म्हणायला हरकत नाहीये. कारण चेंडू पडल्यानंतर थोडासा काटा बदलताना पाहायला मिळाला, ज्याला क्रिकेटचा इन्स्विंग म्हटलं जातो, तो इथे हाताळला गेला होता. इथे चांगलं कमबॅक गिरीशचं पाहायला मिळतोय. अशाच प्रकारची गोलंदाजी गिरीशची राहिली तर मात्र चांगल्या मजबूत स्थितीमध्ये गिरीशचा संघ नक्कीच राहील, त्यात काही शंका नाही. आता मात्र पुन्हा एकदा विशाल सज्ज असेल गिरीशाला फेस करण्याकरता. राईट ओव्हर द विकेटने. इथे मात्र खोलवर टप्प्यात चेंडू फार चांगला चेंडू होता. ब्रह्मास्त्र हाताळलं गेलं होतं. क्या बात आहे. क्रिकेट मधला परफेक्ट चेंडू ज्याला म्हटलं जातो तो इथे हाताळला गेला होता. खरं तर क्रिकेटमध्ये दोनच गोष्टींना फार प्राधान्य दिलं जातं. एक सचिन रमेश तेंडुलकर आणि दुसरं म्हणजे परफेक्ट यॉर्कर, आणि तो मात्र गिरीश हाताळतोय आपल्या गोलंदाजीवरती. क्या बात आहे. इथे मात्र आडव्या बॅटने खेळायचं होतं. लेडिंग एज चेंडू उंची गाठतोय, लांबी गाठत नाहीये. झेल झाली ड्रॉप. झेल झाली आहे ड्रॉप. संधी होती मात्र विकेट घेण्याची, मात्र संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. चला यानंतर पुन्हा एकदा सज्ज राहायचं SG एंटरप्राइजेस आणि त्याच्या अगेन्स्ट खेळण्याकरता लेट विष्णू घरत 11. दोन्ही संघात संगणक 4 षटकानंतर आपण टॉस बॉक्सशी जोडायचा आहे. इथे मात्र स्ट्रायटिक राऊंड सरळ फटका पाहायला मिळते. चुकी होणार नाहीये. इथे झाली आहे जेल. संपलाय मात्र फलंदाज विशाल याचा खेळ. फलंदाज होईल इथून बाद.
संघाला. डिझे काय सुंदर फटका पाहायला मिळाला फलंदाज सागरच्या बॅटमधनं. अगदी मी म्हणेन कुठेतरी रोहित शर्माची आठवण करून देणार हा फटका पाहायला मिळाला. आणि जसा चेंडू पाहिला गेला सीमारेषेच्या बाहेर आपल्याला आघात पाहायला मिळाला. 6 धावन करता सागरच्या बॅटमधनं. इथे पुन्हा एकदा फोर्सिंग स्ट्रोक पाहायला मिळेल. सोडाला मागे सरसावत मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतो. एकदा इथे झाली आहे, दुसरीचा प्रयत्न केला जातोय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला जाईल का? आणि मात्र सहजरित्या 2 धाव इथे कंप्लीट. कौशिक पाटील आपण इथे आहात का? स्टेजवरती यायचंय. कौशिक पाटील आपण स्टेजवरती यायचं आहे. घरी आपल्याला बोलवलेलं आहे, तुमच्यासाठी खाऊ आणलेला आहे, घरी जायचं आहे. तर या षटकातला अंतिम चेंडू असेल हाताळण्याकरता सागर देखील सज्ज असेल. इथे मात्र मागे सरसावत फटका मारायचा होता, संपर्क नाहीये. सॉफ्ट डिसमिसर आणि आता मात्र विशालची केली. पहिला डाव इथे संपला. धावफलका पण धावा पाहिल्या तर धावा लागल्या गेल्या 43 धावा. आणि आता मात्र पुढच्या डावाकरता आपण समीकरणाचा विचार केला तर 24 चेंडू आणि जिंकण्याकरता 44 धावांची गरज. कशा प्रकारे फेस करेल आपण जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्सकडे. तिथे सज्ज असेल आमचे साथी कॉमेंटेटर संदेश पाटील यांच्याकडे. थँक्यू सो मच. लेट विष्णू घरत संघाला विनंती असेल टॉस बॉक्समध्ये पोहोचायचं आहे. आणि एजी एंटरप्राइजेस एक बिग मॅच ज्या संघाने पहिला सामना जिंकला होता आणि त्यानंतर एजी एंटरप्राइजेस संघाने देखील सामना जिंकला होता. आणि याच्या अगोदर एक बिग मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगला होता, तो सामना तिथे जिंकला गेला होता. तर दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये असतील आपल्या सोबतच. सन्माननीय संतोष घरत दादांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. आपल्या शुभ हस्ते आम्ही पुढील मॅचचा टॉस करतोय. संतोष घरत दादांच्या शुभ हस्ते आजच्या दिवसातील टॉस. नितेश पाटील आमचे भांजे उपस्थित झालेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. नक्कीच सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करत आहोत. संतोष भुईर आणि संतोष घरत दोन्ही संतोष आपल्या सोबत टॉस बॉक्स मध्ये. दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्या सोबत आहेत. स्वर्गीय विष्णू घरत आणि एका बाजूला एज इंटरेस्ट हा दाखवत आहे. एका बाजूला राकेश पाटील तर दुसऱ्या बाजूला भावेश पाटील. गणेश पाटीलचा कॉल आहे, भावेश पाटील असा कॉल आहे आणि आलेला देखील भावेश आहे. लोकांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर विवरण व्हायचं आहे. थोडीशी चर्चा नक्कीच करू आपण गणेश सोबत. गणेश, मागचा मॅच खूप डायसिंग अंदाजामध्ये जिंकला होता. ॲज अ कॅप्टन आपण टीमला लीड करताय. टीममध्ये आतापर्यंत कोणत्या प्रकारे कामगिरी झाली आणि खुश आहात का आतापर्यंत आपल्या टीमच्या बद्दल? खुश तर आहे मी, पण जरा
नीस फिल्डिंग झाली होती मागच्या टायमाला कॅच सोडलेला होता, पण आम्ही आता फोकस करू मॅचवरती. तिसरा पर्व आहे हे सजवण्याचं पूर्ण क्रेडिट तुम्हाला जातो, तुमच्या गावाचा. सर्वप्रथम आम्ही आभार व्यक्त करू की जे पुन्हा एकदा एकत्र येत आहेत. प्रत्येक वर्षी संपूर्ण गाव एकजूट होऊन हे स्पर्धा खेळत आहेत, त्याबद्दल काय सांगशील? अख्खा काटेई केलेगा याबद्दल तू काय म्हणशील? आमचा गाव एकच असतो. आमची मॅच असली तरी 40+ बघायला येतात, त्यांची मॅच असली आम्ही बघायला जातो. पूर्ण एक गाव असतो, तर चांगला वाटतं आम्हाला. नानी बिगी जिंकले काय निर्णय? फिल्डिंग, कारण की चेसिंग आपण मागच्या टायमाला देखील केली होती. किती धावना रोखण्याचा प्रयत्न असेल समोरचा संघ, ज्या संघाने शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगवला होता, संघाच्या अगेन्स्ट किती धावना रोखण्याचा प्रयत्न असेल? समोरची टीम चांगली आहे, जरा कमीत कमी रन रोखण्याचा प्रयत्न करू. रंगतदार सामना होईल. हो नक्की. आपल्या संघासाठी शुभेच्छा. गणेश, नक्कीच जर टॉस लेट विष्णू घरे टीमने जिंकला असता तर काय निर्णय असता? फिल्डिंग. आता बॅटिंग करायची आहेत. आपल्या संघाने खूप चांगल्या धावा बनवल्या, त्या डिफेन्स केल्या, शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगला. कॅप्टनला खुश केलं टीमने. आता किती धावा बनवणार तुम्ही 4 षटकामध्ये? 40+. कसं वाटतंय? दुपारचा हा मोसम सुरू झालाय, गरम वातावरण आहे, क्रिकेटचा हा मेजवानी आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगणार? नक्कीच मन भरून आलाय, कारण की काटेई प्रीमियर लीग मित्रांनो सुरू झालाय. टॉस एजी एंटरप्राइजेस संघाने जिंकला आणि सर्वप्रथम शतरक्षण करण्याचा निर्णय घेतला. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स युग. धन्यवाद. एजी टीमचे सर्व खेळाडू जे आहेत त्याने एकजूट व्हायचं आहे. आपण नक्कीच टीम मीटिंग जी असणार आहे, नक्कीच कॅप्टन सोबत आपण संपर्क साधायचा सर्वांनी. कॅप्टनला थोडीशी चर्चा करायची. एजी एंटरप्राइजेस टीमचे सर्व खेळाडू एकत्र जमा व्हायचे आपण. मॅच सुरू होत आहे. पहिला चेंडू अगदी चांगला टाकला गेला आहे. चांगला स्ट्रोक देखील पाहायला मिळाला. पॉइंटवर हलकंसं मिस फील्ड होतोय. त्याचं कारण आता इथे दुसरं धाव देखील इथे कंप्लीट केली जाते. दोन धावा धावपलकावर लागल्या जात आहेत. दुपारच्या भोजनानंतर पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. काटे प्रीमियर लीग 2024 या स्पर्धेचा पहिला दिवस. आजच्या दिवसातील हा 4था सामना आपण पाहतोय मित्रांनो. गोलंदाज सज्ज आहे. पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरतून स्क्वेअर ऑफ द विकेट स्ट्रोक जबरदस्त खेळलाय आणि चेंडू निघून जात आहे. सीमा पार येतोय KPL चौकार. अजिबात टेन्शन घेऊ नका. जरी आडनाव वेगळं लावलं देखील आपण काटेई प्रीमियर लीग खेळत आहे. नो टेन्शन. प्रमोद समोर खेळायचं होतं, बॅटवर आला नाही चेंडू. डॉट चेंडूची समाप्ती होत आहे. मच्छिंद्र घरत एक लेजंड क्रिकेटर आपण पाहतोय. एस्टेनच्या मागे चांगलं काम करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. हा चेंडू चांगला स्ट्रोक आहे. यावेळी शतरक्षक तैनात आहे तिथे. फिल्डिंग चांगली. एक धाव कंप्लीट. दुसरं धाव घेण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न थोडासा कुठेतरी दूरवर जातोय, कारण की एकच धाव मिळाली आहे. सिंगलच्या मदतीने धावा धावफलकावर 7 धावा. मोगिया या नावाचा कोणी खेळाडू असेल तर आपण लगेच संपर्क साधायचा आहे. एजी एंटरप्राइजेस संघाची टीम मीटिंग सुरू झाल्या. सर्व खेळाडूंनी एकत्र जमायचं आहे. धाव संख्या 7 धावा धावफलकावर. एक पॉवर प्लेचा षटक तुम्ही पाहता मित्रांनो. पहिल्या 4 चेंडूंवर धावा 7 आलेल्या आहेत. लक्ष्य 44 धावा, म्हणजे प्रति षटकामागे 11 धावा बनवायचे. सध्या भोजनाचा कार्यक्रम सुरू आहे. व्यासपीठाच्या मागे आवाज भरपूर होत आहे. हो, हुक केलाय चेंडूला. शतरक्षक नाहीये, फक्त चेंडू आणण्याचं काम करावं लागेल. येतोय
KPL षटकार. धाव संख्या 13 धावा धावफलकावर. जबरदस्त कामगिरी तुम्हाला पाहायला मिळाली. जो काम करायचं तो काम गिरीश पाटीलने केलं. 6 धावा बनवले आपल्या संघासाठी 2 चेंडूमध्ये. धाव संख्या धावफलकावर इथे 13 धावा झालेल्या आहेत. पहिल्या षटकाची समाप्ती. 6 मिनिटं इथे खर्च झालेले आहेत पहिल्या षटकाकरिता. 3 षटकाकरिता तुम्हाला 15 मिनिटाचा वेळ आहे. 15 मिनिटाचे 16 झाले तर एक शतरक्षक तुम्हाला 30 सर्कलमध्ये घ्यावा लागेल आणि 20 मिनिटानंतर 21 मिनिटं झाले तर तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. हा नियम आहे. आंतरराष्ट्रीय नियम जो आहे तो टाइम आउटचा नक्कीच तुम्हाला माहिती आहे. न्यू बॅट्समन परशा पाहूया. सैराट मूवीज ज्या प्रकारे परशाची मुले फेमस झाली होती, टीम परशा मुले फेमस होईल का हे पाहणं गरजेचं आहे. परशा सध्या मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मध्ये आपण पाहतोय गोलंदाज देखील तयारीमध्ये आपल्या लय मध्ये. ऋषिकेश म्हात्रे. टाइमचं पहिलं वॉर्निंग पंचांच्या माध्यमातून ऋषिकेश आलेली आहे. आम्हाला वेळ फार महत्वाचं आहे कारण की नॉकआउट स्पर्धा नाही आहेत, लीग मॅचेस आहेत. हारलेल्या संघाला पुन्हा संधी आहे या स्पर्धेमध्ये. म्हणून लीग मॅचेस म्हटलं जात आहे. काटे प्रीमियर लीग 2024 नवीन वर्षाचा अद्भुत नजराना, एक चांगला तोहफा तुम्हाला पाहायला मिळते. 7 मिनिटं झालेली आहेत. अजूनही 7 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 षटक कंप्लीट करायचे आहेत. ऋषिकेश म्हात्रे याचा पहिला चेंडू खेळण्याकरिता खेळपट्टी सज्ज फलंदाज राकेश घरत. पहिला चेंडू आपण पाहतोय हलक्याताने खेळला गेलाय. लॉंगांचा शतरक्षक चेंडूपर्यंत पोहोचलाय. एक सिंगल धाव कंप्लीट. पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या होत्या. एक धाव पहिल्या चेंडू मिळाली. 14 धावा धावफलकावर. डगाडूमध्ये थोडी शांतता कारण की त्यांना माहिती आहे सरासरी गाठायची जास्त नाही. 11 धावा बनवायच्या प्रति षटकामागे पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या होत्या. थोडासा दबाव क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघावर आलाय. हॅवेली बॉईज संकटामध्ये. राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू ऑप्शनचा आहे. इनफिल्डच्या डोक्यावरून केला. गॅप मध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक चेंडू मध्ये पोहोचला गेला. सिंगलला डबल मध्ये इथे कन्वर्ट केला गेलाय. क्रिकेटची लाईफ लाईन आहे सिंगल डबल. तिलाच इथे यूज करताना आपण पाहतोय. 2 धावा धाव पलकावर धावा आपण पाहतोय. 16 धावा. एक गडी बाद झालेला आहे. गिरीश पाटील जो षटकार लागल्यानंतर डगाउट मध्ये परतला होता. ऋषिकेश राईट आर्म ओव्हर द विकेट. चांगली गोलंदाजी करावी लागेल. स्ट्रोक तितका चांगला नाहीये. गॅप आहे. एक धाव सिंगल आहे. डबल धाव घेण्याचा प्रयत्न परशाचा आहे. सैराट मूवीज जर का फेमस होण्याकरिता परशा मैदानामध्ये आलाय आणि ते पहा थोडस नाट्यमय क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळाला त्याच्या माध्यमातून. धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती म्हणजे 17 धावा. 17. खतरा कोणत्या संघावर आलाय हे पाहणं गरजेचं आहे कारण की ऋषिकेशचा हा षटक चांगला आहे. चांगली लेंथ लाईन आहे. शांतता तुम्हाला पाहायला मिळते फलंदाजाच्या माध्यमातून. फलंदाज सज्ज खेळपट्टीवर. राकेश स्टेप आडवून पुढे निघून मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू हवेमध्ये देखील होता. चेंडू फील्ड करेपर्यंत एक सिंगल धाव कंप्लीट. थोडीशी शांतता. असं म्हटलं की वादळ येण्यापूर्वी जी शांतता असते ना ती शांतता तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळते.
पहिल्या 4 चेंडूवर 3 सिंगल आणि 1 डबल धाव आली आहे. 5 धावा खर्च केल्यात ऋषिकेश म्हात्रेने. 18 धावा धावफलकावर. 44 धावा बनवायचे आहेत. त्याला प्रत्युत्तर पहिल्या षटकामध्ये चांगला मिळाला. या षटकामध्ये शांतता. ऑफ स्टंपच्या बाहेर निघून पिंटू पर्च्याच्या अंदामध्ये खेळायचं होतं. हा चेंडू डॉट होतोय. थोडंसं दबाव आता बॅटिंग करणाऱ्या साईडवर येतोय. पहिल्या षटकामध्ये पावलेमध्ये अगदी दबाव थोडासा टाकला गेला होता हेव्हिली बॉईज या संघावर. मात्र इथे थोडासा दबाव तुम्हाला इथे पाहायला मिळते. गजानन स्पोर्ट यांच्या संघावर आपण पाहतोय. खूप मोठी टीम मीटिंग सध्या डीजेच्या मागे. HG एंटरप्राइजेसचे कॅप्टन गणेश पाटील त्यांची संपूर्ण टीम घेऊन मीटिंग करताना. आंतरराष्ट्रीय नियम मध्ये आपण बघितलं तर मंकेट विकेट डायरेक्ट आहे म्हणून ती देखील संधी चालून आली होती ऋषिकेशाला. त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये. थोडं पुढे निघून गेला होता ऋषिकेश. शेवटचा चेंडू आहे या षटकातील. राईट आर्म ओव्हर द विकेटने. ऑफ स्टंपचा हा चेंडू ऑन साइडला काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. वॉड कॅच, रनिंग कॅच. महत्वाचा विकेट इथं मिळालाय. गोलंदाज ऋषिकेश म्हात्रे याला. नक्कीच आमचे डीजे मॅन दुपारचं भोजन असेल तो करत असतील. डीजेचं संगीत ऐकायला मिळालं नाही. या झेल नंतर सेलिब्रेशन मात्र फार महत्वाचं होतं. तो पाहायला मिळाला प्रेक्षकांना. इथे विकेटची आवश्यकता होती. विकेट मिळाला. विकेट कोणाचा मिळत होतं? परशा डगाड मध्ये परतलाय. धाव संख्या 18 धावा. 2 षटकाची समाप्ती. इथून आता एका षटकाकरिता 4 मिनिटं राहिलेले आहेत. फिल्डिंग लगेच लावून घ्यायची आपण अथवा तुम्हाला एक खेळाडू टड्या सर्कलमध्ये घ्यावा लागेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मजबूत काटिके बल्लेबाज मयूर मैदानामध्ये आलाय क्रमांक 4 वर. शांतमय क्रिकेट. मागच्या षटकामध्ये ऋषिकेश म्हात्रेने अतिशय जबरदस्त कामगिरी केली. फक्त आणि फक्त धावा खर्च केल्या. आमचे एक्सपर्ट स्कोरर सांगतायत 5 आणि महत्वाचा विकेट इथे प्राप्त केला ऋषिकेश म्हात्रेने. आता इथे गोलंदाजीमध्ये परिवर्तन. विशाल शर्मा आलाय षटक क्रमांक 3 टाकण्याकरिता VIP डायझेन कडून. समोर स्ट्राइक वर फलंदाज आपण पाहतोय राकेश. राऊंड विकेटने हा पहिला चेंडू. पहिला चेंडू तेज तरार सर्व विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट चेंडू स्वरूपात जबरदस्त कामगिरी विकेट किपरची आपल्याला पाहायला मिळते. थोडासा दबाव इथे आला आता टीमवर. हेव्हिली बॉईज जे आहे आता थोडीशी आता आगाज आपली दाखवत असताना या मॅचवर मजबूत पकड निर्माण करताना गोलंदाज VIP डायझेन कडून विशाल शर्मा. समोर आहे फलंदाज राकेश. हा स्ट्रोक चांगला आहे. क्षेत्ररक्षक भरपूर दूर आहे. गॅप मध्ये चेंडू आहे. एका एक पिक्चर मध्ये फिल्डर पोहोचला गेला तिथे आणि 2 धावा कंप्लीट. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला इथे. विशाल शर्मा जो चॅलेंज स्पोर्ट संघासाठी सिटी इमर्जिन मध्ये खेळतो तो सध्या इथे गाव गटामध्ये इथे आपण पाहतोय प्रीमियर लीग मध्ये खेळताना हेव्हिली बॉईज संघाच्या टीम मध्ये. कट करायचं होतं. गॅप मध्ये ढकलायचं होतं चेंडूला. बॅटवर आला नाहीये. चांगली गोलंदाजी, चांगली लेंथ लाईन आहे. डॉट चेंडूची समाप्ती. चांगली अगदी लेंथ लाईन मध्ये गोलंदाजी होत आहे विशाल शर्मा याच्या माध्यमातून. बॅट्समनला थोडीशी आता इथे बॅकफुटवर ढकललाय गोलंदाजाने. राऊंड विकेटने पुन्हा एकदा हा चेंडू देखील वेगवान टाकला होता. मात्र गॅप देण्याचा प्रयत्न. त्या गॅप मध्ये चेंडू गेला आहे. एक सिंगल धाव कंप्लीट. धाव संख्या 21 धावा 21. 21 हा आकडा अतिशय जबरदस्त आहे कारण की प्रत्येकी संकष्टीला आपण गणपती बाप्पाला 21 मोदकांचा नैवेद्य आपण नेहमी दाखवत असतो. तो आकडा स्कोरबोर्डवर लागला जात आहे. पाहूया कोणाला गणपती बाप्पा पावेल या मॅच मध्ये. येणाऱ्या काही चेंडू मध्ये कळेलच. 4 चेंडू चांगले टाकलेत विशालने. 2 चेंडू टाकायचे अजूनही. इथून जर मोठे फटके आले नाही तर दबाव वाढू शकतो इथे. ऑन साइडला खेळायचं होतं. बॅटवर आला नाहीये. डॉट चेंडूची समाप्ती आहे. HG एंटरप्राइजेस टीमचा मुग्या हा खेळाडू अजूनही इथे उपस्थित झालेला नाहीये. आपण जर येत्या 5 मिनिटं जर इथे उपस्थित झाले नाही तर आपल्याला पुढच्या वर्षी बॅन करण्यात येईल. पोहोचायचे आपण कारण की प्रत्येक खेळाडू फार महत्वाच्या संघामध्ये त्या संघांची निवड केली, ऑप्शन केले तर खेळाडूने उपस्थित राहणं गरजेचं आहे. अजून एक डॉट चेंडू. कडक गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. विशाल शर्मासाठी फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी, चांगली लेंथ लाईन तुम्हाला पाहायला मिळाली. बरोबर 15 मिनिटांमध्ये 3 षटक कंप्लीट केलेले आहेत.
आता इथून आता फिल्डिंग लगेच लावून घ्या आपण, कारण की तुमच्याकडे फक्त 5 मिनिटं उरलेले आहेत या शेवटच्या षटकासाठी. आमचे डीजे मॅन आता थोडस कडक मेजवानीनंतर पुन्हा एकदा ऑफरोडिंग साठी सज्ज झालेले आहेत. आता डीजे मॅन देखील काय करेल, कारण की मागच्या 12 चेंडूमध्ये फक्त एकच विकेट आलाय. कोणत्या प्रकारचा चौकार षटकार पाहायला मिळाला नाही प्रेक्षकांना. डीजे देखील शांतता आहे. डीजेला थोडीशी विश्रांती दिली गेली आहे या स्पर्धेमध्ये. धावा झाले धावपलकावर 21 धावा. इथून अजूनही 23 धावांची आवश्यकता आहे. 6 गेंदे 23 रन. मुकाबला अभी भी बराबरी पर है. इथून पलटवार करू शकतो टीम लेट गजानन स्पोर्ट टीम. हा चेंडू अगदी चांगला टाकला गेलाय. लाईन मध्ये टाकला जात आहे. थोडस बाउन्सर चेंडू, नॅचरल बाउन्सर पाहतोय आपण. डॉट चेंडूने सुरुवात केली आहे गोलंदाजाने. सागर गोलंदाज. छोटा तीर घाव करे गंभीर. पहिला चेंडू डॉट केल्यानंतर थोडासा घाव केला जाते फलंदाजावर. राऊंड विकेटने सागर पुन्हा एकदा पुढे निघून मारण्याचा प्रयत्न. धाव मिळणार नाहीये, विकेट देखील मिळणार नाहीये. जे रूल आहे त्या सर्वांसाठी समान आहेत. अजून एक डॉट चेंडू. थोडासा दबाव आता वाढला गेला. आता इथून तुम्हाला 4 षटकारच ठोकावे लागतील सामना जिंकायचा असेल तर. पहिल्या मॅच मध्ये भावेश पाटीलला निराश केलं टीम गजानन स्पोर्ट्स संघाने, कारण की असं वाटत होतं की पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्यात, कुठेतरी सामना जिंकेल या आशेने बघत होते. मात्र खेळाडूंनी थोडंसं निराश केलं आणि आता पाहता सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलाय. तिसरं देखील घेण्याचा प्रयत्न सुरू झालाय, मात्र स्ट्राईक सोडली गेली नाही फलंदाजाने. तर 2 धावा इथे कंप्लीट. 2 धावाने संघाची धावसंख्या 23 धावा. 21 धावांची अजूनही आवश्यकता आहे 3 चेंडूमध्ये. 3 गेंदे 21 रन. बड़ी जीत हासिल कर रही है टीम हवेली बॉयज. हवेलीवर आता नक्कीच धावा पार्टी एन्जॉय होईल. नक्कीच सोडून दिलाय लेग स्टंपच्या बाहेर. पंच वळत आहेत गोकुलदास पाटील सर. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. धावसंख्या 24. 3 गेंदे 20 रन. 3 चेंडू 20 धावांची आवश्यकता आहे. जेवढा वेळ डीजे शांत बसेल ना तेवढे प्रेक्षकांना आनंद होणार नाहीये. डीजे वाजवायचा असेल तर विकेट, चौकार, षटकार. गोलंदाज सागर राऊंड विकेटने पुन्हा एकदा ऑन साइडला खेळायचं होतं. मिस टाइम झाले चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक विशाल शर्मा भरपूर दुरून रनिंग जेल. अजून एक धक्का दिला टीम हवेली बॉयजने. मॅन आपण पाहतोय चांगले संगीत बाद बन जाय. मात्र या मॅच मध्ये बात नाही तर दमखम नाही राहिलेला आहे, कारण की चेंडू बाकी आहेत 2 आणि धावांची आवश्यकता आहे ती म्हणजे 20 धावा. 20 धावा बनवायचे 2 चेंडू मध्ये. फार उशीर झालाय. फार उशिरानंतर येतोय एक मॅक्सिमम 6. कुठे होता हा, कुठे नेऊन ठेवला आहे या खेळाडूला टीमने क्रमांक 5 वर. लाला ऑन फायर नाव. लाला या फलंदाजाला तुम्हाला 1 डाऊन किंवा ओपनिंगला पाठवणं गरजेचं होतं. दबाव आल्यानंतर लाला यांनी आपले हात खोललेले आहेत. 14 धावा 1 चेंडू मध्ये. मिशन इम्पॉसिबल आहे. क्रिकेट आहे. अजून एक कडक स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहे विशाल, मात्र मागच्या 2 चेंडूवर दसकादम चेंडू सीमा पार. येतोय चौकार. कॉंग्रॅच्युलेशन टीम हवेली बॉयज. हार्ड लक गजानन स्पोर्ट. हार्ड लक भावेश.